दरम्यान अशोक खरातनं फसवून माझ्या नावाची बनावट खाती उघडली। ईडी चौकशीमध्ये प्रतिभा चाकणकरांनी हा दावा केलाय। प्रतिभा चाकणकर खरातवरतीच उलटल्याचं आपल्याला या तपासाअंती पाहायला मिळतं। दरम्यान ठाकरे गटानं चाकणकर बहिणींवरती निशाणा साधलाय। चाकणकर भगिनी एवढा निगरगट्टपणा आणतात तरी कुठून, असा सवाल उपस्थित केला सुषमा अंधारे यांनी। सुषमा अंधारे यांनी एक्सपोस्ट केली आणि एक्सपोस्टद्वारे त्यांनी त्यांच्यावरती टीका केली। दरम्यान आपल्या पोस्टमध्ये सुषमा अंधारे काय म्हणतायत पाहूया। सुषमा अंधारे असं म्हणतात की चाकणकर भगिनी खोटं बोलण्यासाठीचा एवढा निगरगट्टपणा आणतात तरी कुठून। या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर अजूनही एका सुरक्षित कवचामध्ये तशाच। ही नेमकी कुणाची कृपा म्हणावी, असाही सवाल त्यांनी आपल्या ट्विटमधून विचारलाय। दरम्यान या भोंदू अशोक खरातला 9 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात येते। शिर्डीतल्या जमीन खरेदी अवैध सावकारी प्रकरणी खरातची पत्नी कल्पनाचा अजूनही शोध सुरू आहे। कल्पना खरात अजूनही फरार आहे। पोलिसांच्या ती अजूनही हाती सापडत नाही। त्यामुळे एकंदरीतच पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह आता या निमित्तानं उपस्थित होत आहे।